फार दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या देखील माध्यमातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधातल्या तक्रारी व त्यावर असणारे विषय यावरती बातम्या माध्यमातून येत आहेत. खरं तर कर्ज कोणी काढलं आणि त्याचं पाप जे आहे ते फेडण्यासाठी खरं आम्ही काम करतो आहे आणि या सगळ्या भूमिकेतनं तीच लोक विरोधाभास तयार केला जातो आहे म्हणून खरं त्याचा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपल्या सगळ्याशी संवाद साधतो आहे. खरं तर आपण बघितलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या संचालक मंडळाने साधारणपणे 245 कोटी रुपये ज्या राज्य बँकेचा विषय आपल्याकडे आता सुरू आहे तो राज्य बँकेचा 254 कोटी रुपये आणि त्याचं व्याज असं जर पकडलं तर साधारणपणे 430 कोटी रुपये ही नोटिशीत जी दिसतंय हे सगळं कर्ज हे 2021च्या आधीचं कर्ज आहे आणि 2021लाच त्या ठिकाणी आपल्याला देखील माहीत असेल की कारखान्यावरती जप्ती आली होती. 13/4 झालं होतं आणि 13/4वरती काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी DRT कोर्टात जाऊन स्थगिती घेतली होती आणि ती जप्ती थांबली होती. जप्ती कधी येते? जेव्हा त्या कारखान्याचं कर्ज थकलेलं असतं, NP असतं. आणि मी ज्यावेळेस निवडून सभासदांनी दिलं जुलै 2022ला त्याच्यापूर्वीच त्या ठिकाणी कारखाना कर्ज NPA थकीत आणि त्या ठिकाणी जप्तीची प्रोसेस सुरू झालेली होती आणि तिच्यावर स्थगिती होती. इथपर्यंत ती येऊन थांबलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ साधा आहे की त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही आणि आम्हाला त्यानंतर कोणत्याही बँकेने 1 रुपया कर्ज विठ्ठल कारखान्याच्या नावावर दिलेलं नाही किंवा आम्ही घेतलेलं पण तसं नाही. त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा एक म्हणजे MSC बँकेचा एक विषय, परंतु NCDCचा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, अशा असंख्य कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावर आहेत आणि त्या सगळ्याला आम्ही भेटीगाठी घेऊन आम्ही गेले 1 वर्षभर आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहे. मग कर्ज त्यांनीच काढलं आणि ह्याची मग सुरुवात कशी झाली खरा प्रश्न आहे. सुरुवात कशी झाली तर हे एक अर्ज आपल्याला दाखवू इच्छितो. हे अर्ज व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य विठ्ठल सहकारीला केला आहे. तो अर्जदार आहे संतोष महादेव सुळे सुस्ते. म्हणजे संतोष सुळे हा अर्जदार नसतो, याच्या मागं भगीरथ भालकेचाच अर्ज आहे. मग मुळात ह्याला उत्तर आमच्याकडे साधं होतं, आम्ही त्याला उत्तर पण दिलं. हा काय विठ्ठल कारखान्यात सभासद नाही त्यामुळे त्याला त्याचा बोलायचा अधिकार. मूळ मुद्दा असा आहे की संतोष सुळेच्या नावावर कोण करते आणि मग सोशल मीडियावर कोण करते आणि कर्ज ह्यांनीच काढलं, थकीत ह्यांनीच घातलं, 30 कोटी उसाचं बिल बुडवलं, ही तर कोण बदलू शकत नाही. आणि आता अर्ज देऊन तक्रार करून हा कारखाना चालू झालेला. स्वर्गीय भारत नानांची शेवटची इच्छा होती की विठ्ठल कारखाना चालला पाहिजे. आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दवाखान्यातनं देखील नानांची इच्छा होती आणि ज्याच्यासाठी नानांचं त्या ठिकाणी कोरोनामध्ये अशा परिस्थितीत गेले ती इच्छा होती कारखाना चालला पाहिजे. आम्ही तीच पूर्ण करतोय आणि मग त्यांचेच जर चिरंजीव कारखाना बंद पाडायसाठी जर अशा लोकांच्या नावावर तक्रार करतात ही खरं तर खेदाची बाजू आहे आणि परत त्यांचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी परत त्या कारखान्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. तर सगळ्यात महत्त्वाचा हा विषय समजून घेतला पाहिजे. आज राज्य सहकारी बँकेबरोबर आम्ही ज्यावेळी म्हणजे एक उदाहरण म्हणून आपल्याला प्रस्ताव सांगतो की हा महाराष्ट्र राज्य सहकारीचा हा आदेश निघाला होता 79. ह्या 79 आदेशामध्ये तरतुदीनुसार काय म्हणलं होतं 28/21/2021 अखेरीस FRP पोटी 39 कोटी रुपये 15% व्याजासह देणे थकलेत विठ्ठल कारखान्याचे म्हणजे पूर्वीच्या संचालक आणि ही देण्यासाठी सरकारनं ह्याच्यामध्ये निर्देश दिले होते. हे निर्देशात काय लिहिलं होतं विठ्ठल सहकारी साखर कारखाना उत्पादित केलेली साखर विहित पण ही साखर 2017ची होती. 79 आदेशानुसार साखर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रकमेपैकी 2/3 रक्कम FRP शेतकरी बँक खात्यावर जमा करावी व 1/3 रक्कम ही बँकेलाच कर्जात जमा करावी. ह्याचा अर्थ आपल्याला असा होता
की जी साखर विकून पैसे देणार अशी जी काही गोष्ट होती, ही पैसे देणार होते. परंतु ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस बँकेशी संपर्क झाला, आम्ही बँकेशी बोललो. बँकेनं आम्हाला काय म्हणलं की ह्याच्या बाबतीत तू आम्हाला रिलीफ दे. रिलीफ काय दे तर साखरेतनं काय पैसे मागू नको आणि तुझ्या तू ते शेतकऱ्याचे पैसे दे. आता तुम्ही इथं बघितलं आहे की FRP पोटी जी रक्कम आहे आणि ह्याच्यात क्लिअर लिहिलेलं आहे 1,09,000 पोती 3100 रुपयाने विकली तर 34 कोटी रुपये येतील. त्यातले 11 कोटी रुपये बँकेला आणि 22 कोटी 73 लाख रुपये शेतकऱ्याला देईल. आज 22 कोटी 73 लाख रुपये मला बँकेने दिलेच नाहीत. मला बँकेनं काय सांगितलं की तू FRPची रक्कमेची सोय कर आणि आम्ही तुला रिलीफ देतो आणि हे 1,09,000 पोती साखर विकून तू कर्ज खाती पैसे भर. आणि 2017पासून हे खातं NPAत गेलं आहे. मग आम्ही बँकेच्यावर विश्वास ठेवला, बँकेनं आम्हाला सहकार्य केलं म्हणून गेल्या वर्षी FRPची रक्कम आम्ही कारखान्याच्या संचालकाच्या नावावर बाहेरून कर्ज उपलब्ध केलं आणि FRP सगळी मोळी टाकायची आत दिली. आणि ह्या बँकेशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्ही ही 1,09,000 पोती साखर सगळी त्या ठिकाणी विकण्यास मदत केली. विकून 30 कोटी 9 लाख रुपये गेल्या वर्षी कर्ज भरलं. म्हणून 1 वर्ष बँकेनं माझ्याबरोबर संबंधित काही कारवाई केली नाही. आणि मग ह्या वर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात होतो. मग बँकेने ह्या वर्षी देखील आमचं त्यांच्याशी चर्चा चालू होती की कसं झालं काय झालं. आज आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत की कारखाना बंद होता 30 कोटी रुपये उसाचं बिल दिलं, 31 महिन्याची पगार थकली होती ती आता रेग्युलर करत आणली आम्ही. त्यानंतर तोडणी वाहतूकदाराचे 2016चे पासनं पैसे राहिले होते, आम्ही 20-21 दिले. 2016पासनं जे द्यायला 2018-19 पासनं द्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ संपवत आणतोय. काही कोर्टात बँकेत ही होत्या त्यांचे देखील आम्ही थोडं करत गेल्या वर्षी 7,26,000 गाळप केलं. 2,500 रुपये भाव जाहीर केला होता, 2,500 रुपयानं पैसे दिले. गेल्या वर्षी तोडणी वाहतूक कमिशन सगळं त्या ठिकाणी देऊन बँकेशी ह्या मागच्या 40 कोटी देण्यामुळं ह्या बँकेला आम्ही सांगितलं होतं की 40 कोटीत गेल्या वर्षी 20 कोटी आणि ह्या वर्षी 20 कोटी आम्हाला फेडायचेत. ही फेडत असताना आम्ही त्यानुसार बँकेशी संपर्कात सातत्यानं होतो. पण साधारणपणे हा जरी विचार केला आपण की गेल्या वर्षी बँकेनं कारवाई केली नाही, आजपर्यंत कारखान्याचं गाळप बघितलं तर जवळजवळ 5,70,000 गाळप झालं. आजपर्यंत बँक बसते. त्याचं कारण काय होतं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याला राज्य सहकारी बँकेचा 6/12चं पत्र आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्ज वसुली प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रस्ताव सादर करा म्हणते मला बँक. थकीत 24/11च्या राज्य सहकारी व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित झालेल्या बैठकीत सभेचे इतिवृत्त खाली जोडले आहे आणि याप्रमाणे आपला प्रस्ताव सादर त्वरित करा. आता बघा इतिवृत्ताची मी प्रत आणली. अध्यक्ष त्या सभेचे होते व्यवस्थापकीय संचालक, त्यांचे अधिकारी अभिजित धनंजय पाटील कारखान्याचा अध्यक्ष आणि आपले काही अधिकारी त्यांचे अधिकारी. ह्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिला की हा साखर कारखाना अडचणीत आहे आणि ह्या कारखान्याला कसं सोडवावं लागेल, कारण हा तुम्ही जप्त केला बंद केला तर ह्यातनं मार्ग निघणार नाही. मग ह्याबाबत 252 कोटी 48 लाख रुपये कर्ज आहे, 167 कोटी रुपये थकीत व्याज आहे, असं 420 कोटी रुपये हे 31/10 रोजीचं हे आहे. ह्याच्यावर मार्ग काय सांगितला, भाग सांगितला. कारखान्याची सरासरी किमान उत्पन्न खालील प्रमाणे अंदाजित राहील. 6,14,000 टनेज त्यांनी धरलं होतं. 3,500 रुपयानं साखर होईल, कोजन होईल, डिस्लरी होईल आणि त्याचं उत्पन्न FRP दिली तर ही देऊन ह्यांनी 450 रुपये 27 कोटी रुपये आपल्याकडं बँकेला द्यायला शिल्लक राहतील. परंतु हा जो काही 3,150 रुपये FRPचा भाव होता तो त्यांना आम्ही समजून सांगितलं की आम्ही FRPमध्ये तोडणी वाहतूक आणि ऊसाचं बिल आपण 2825 हे ॲव्हरेज पकडलं तर 2950 रुपये भाव जातो आहे आणि तोडणी वाहतूक 700. मग हे बघितल्यानंतर त्यांना आम्ही प्रस्ताव दिला. मग ह्या प्रस्तावात काय दिले बघा, कारखान्याच्या अध्यक्षांनी सांगितले सदर खर्च मागील वर्षीचे केन पेमेंट तसेच बँकिंग कॉर्पोरेट घेतलेल्या कर्जाचा व्याजाचा धरलेला नाही, तरी शासनाच्या निर्देशानुसार
बिलात 150 रुपये वाढ झाली आहे FRPत. त्यामुळं तो वाढ अपेक्षित आहे. अशा प्रकारे 9 कोटी रुपये खर्च होतो, तर वजा केला तर 18 कोटी रुपये होतात. आणि साधारणपणे 300 रुपये टॅगिंग त्यांनी मागितलं होतं, त्यांनी प्रस्तावित केले. मग आणि मी काय म्हणलं, कारखान्याच्या अध्यक्षांनी पहिले 2 वर्ष 200 रुपये टॅगिंग आकारावे व तिसऱ्या वर्षीपासून 300 रुपये टॅगिंग आकारावे, असं इतिवृत्त आहे. आणि हे सगळं हे आहे. त्यांच्या नियमानुसार त्यांनी मागणी आपल्याला 300 रुपयेप्रमाणे 400 रुपये केली होती. मला हा सांगायचा उद्देश एकच आहे, जर 300-400 रुपयेचं 200-300चं बोलणं चालू आहे, तर 800 रुपयेनं कशी काय आमच्यावर तक्रार अर्ज होतो. आणि ह्यानुसार आम्ही प्रस्ताव सादर केला त्यांना की आमचं असं आहे. नंतर हा 31/21/2022ला म्हणजे निवडून आल्या सामोपचार कर्जफेड योजना आहे, ह्याच्यात देखील समावेश करून घ्या आमचा. म्हणजे सातत्यानं मी त्यांच्या संपर्कात आहे, भेटतोय आणि हे सगळं व्यवस्थिशीर सुरू होतं. म्हणूनच आजपर्यंत कारखाना, परंतु दरम्यानमध्ये काही लोकांनी राजकीय हस्तक्षेप केला आणि हे काही गोष्टी केल्यामुळं अचानकरित्या बँकेनं हे पावलं उचलली. आता एखादं पाऊल उचलत असताना आपण जर त्या अनुषंगानं बघितलं तर मला एका वेळेस 2-3 कारवाया करणं आणि कसं अडचणीत राजकीयदृष्ट्या आणणं, ह्याच्यात काय झालं की ऊसाचा दर हा जिल्ह्याची स्पर्धा लावली. त्यामुळं ह्या राजकीयाबरोबर अजून काही साखर कारखानदारांच्या बी पोटात दुखत असेल, ते काही त्याच्या मागं लागलेत का, आणि मग असंख्य कारणं ह्याच्यात असू शकतात. ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं त्याला उत्तरं दिलीत. आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहे की तुम्ही आम्हाला पत्र द्या. की मी त्यांना काल देखील भेटून विनंती केली की बँकेनं आजपर्यंत गेल्या 80 सालापासून एवढं अण्णांच्या काळापासून सहकार्य केलं. कारखाना उभा करण्यासाठीच MSC बँकेनं सहकार्य, बँकेचे व्यवहार चालू होते. मधल्या काही संचालकाच्या चुकीमुळं हा कारखाना आणि बँकेचे संबंध खराब होत आहेत, तर परत एकदा चांगले प्रस्तावित होऊ शकतात. तर बँकेने एक सामोपचारानं त्यात मार्ग काढा. आणि बँकेच्या संपर्कात सातत्यानं असल्यामुळं बँक इतके दिवस त्या ठिकाणी होती, परंतु ज्यावेळेस असे तक्रारी अर्ज ही होतात त्यावेळेस बँकेला देखील तिथं काहीतरी चुकीचं आहे, बरोबर आहे असं वातावरण निर्माण केलं गेलं आहे. त्याच्यामुळं खरा हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला जाणवतो आहे. ह्या वर्षी जवळजवळ आपण 5,70,000 जे गाळप केलं त्याच्यामध्ये 4.5 लाख टन ऊस हा आपल्या कार्यक्षेत्रातल्या सभासदाचा आणला आहे आणि 1 लाख टन ऊस हा कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे. आणि त्याच्यात पण आपण आपल्याकडे एक्सेस यंत्रणा असल्यामुळं त्यातला पण 60,000 टन ऊस आपल्याला बाहेरच्या कारखान्याला आपल्यामार्फत दिल्यामुळं त्या ठिकाणी रिलीफ मिळाला आहे. आज आपल्याकडे यंत्रणा एकमेव विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे ज्याच्याकडे 30 ते 40 तास वेटिंग असणारी यंत्रणा आहे. आज प्रत्येक कारखान्याकडे यंत्रणेचं शॉर्टेज आहे, पण विठ्ठल कारखान्याकडे का आहे, तर कारखान्यानं गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी 7,26,000 गाळप केलं. तोडणी वाहतुकीची ऊसाची बिलं वेळेवर दिली आणि ठरल्याप्रमाणे त्यांना सगळं वागल्यामुळं एक विश्वासार्हतेचं वातावरण तयार झालं. आणि आता हे गडूळ करायचं. आज 5,70,000 गाळप झाले निम्म्या सीझनमध्ये, संक्रांत म्हणजे निम्मी, इथून पुढं अजून 2 महिने 1.5 महिना कारखाना चालला, अजून गाळप होऊ शकतं. आणि मग कारखाना चांगला चालला आहे, त्या ठिकाणी वाहवा व्हायला लागली, आणि मग ह्याला कुठंतरी मलिन करणे आणि ह्याच्यातून ऊस येण्यासाठी शेतकऱ्याचा विश्वास, आणि मग ह्यांचा आता सीझन फावना म्हणून हा प्रकार घडला असं माझ्या दृष्टीनं वाटतं. आम्ही त्यांच्याशी बँकेशी संपर्कात आहोत, बँकेला अजून प्रस्ताव देतो आहे, बँकेच्या मीटिंग सुरू आहेत आणि दरम्यानमध्ये बँकेला आम्ही वेळ मागून घेतो आहे. आम्ही ज्या ज्या काही बँकेच्या रितसर गोष्टी आहेत त्या करायला तयार आहे. आणि न्यायव्यवस्था आहे, ह्याच्यात न्यायव्यवस्था देखील आम्हाला त्या ठिकाणी वेळ पडली तर त्या ठिकाणी मदत करेल. आम्ही तसं देखील त्या ठिकाणी धावून जाऊ आणि त्या ठिकाणी आम्हाला देखील केलं जातं. आपण सगळ्यांनी बघतो आहे की आता राज्यात रोहितदादा पवारांच्या कारखान्यावर रात्री पहाटे 3 वाजता आणि 4 वाजता येऊन सरकार बंद करतं आहे. अशोक पवारांचा कारखाना बंद केला आहे. आज मी सत्तेच्या विरोधात असल्यामुळं कदाचित होत असेल, परंतु आपली बाजू सत्तेची आपली चांगली आहे. त्यामुळं भविष्यात ह्या गोष्टीला देखील आम्ही सामोरं जाऊ आणि ह्याच्यावर मार्ग काढून हा कारखान्याला कुठंही अडचणीत येणार नाही. कारखान्याच्या शेतकऱ्याचं ऊसाचं बिल
थकणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊन आम्ही आत्तापर्यंत जे काय होतं आहे त्यामधला 1 रुपयाही कारखाना आणि कारखान्याच्या सभासद बिल आणि याच्याशिवाय कुठेही डायव्हर्जन केलेलं नाही. ही प्रामाणिक आमची भावना असल्यामुळे आमचा विजय नक्की आहे. अजून कोणाचे राहिलेत का द्या पडते